चला तर मंडळी, आपण आज बनवूयात रक्षाबंधन स्पेशल मस्त एकदम तोंडात टाकताच विरघळेल अशी बेसन बर्फी. लगेचच सुरुवात करूयात. इथे 1 वाटी बेसन घेतलं, अर्धी वाटी तूप घेतलं. आता आपलं हे तूप कढाईमध्ये ओतून घ्यायचं आणि बेसन मस्त खरपूस कमी गॅस ठेवून भाजून घ्यायचं आहे. तर या पद्धतीचं बेसन अगदी मस्त भाजलं गेलं आहे, बघू शकता. चला तर आता बेसन भाजत आहे तोपर्यंत आपण अर्धी वाटी पाणी घेऊयात आणि 1.5 वाटी ते साखर घेऊयात. दोन्ही मिक्स करायचं आणि याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. अगदी चिपचिपा असा पाक झाला पाहिजे. 2-3 विलायची मी थोड्याशा खलबत्त्यामध्ये कुटून त्यासुद्धा यामध्ये टाकून घेतल्या. बेसन मस्त भाजलं गेलं आहे. गॅस बंद केला. आता जे पाक तयार झाला तर सगळा पाक इथे टाकून द्यायचा आहे आणि आता पुन्हा गॅस चालू करायचा. आता गॅस इथे थोडा वेळ मीडियम ठेवायचा आहे, बघू शकता. मिश्रण जरी पातळ दिसत असेल तर आता या स्टेजला मी इथे गॅस बंद केला आहे. थोडंसं मिश्रण कोमट झालं की लगेच एका ताटामध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ह्या मिश्रण ओतून घ्यायचं. उलटण्याने किंवा हाताने थोडंसं थापून घ्यायचं तूप लावून, बघू शकता. थोडंसं थंड झालं की वड्या पाडून घ्यायच्या. ज्या आकारामध्ये हव्या त्या आकारामध्ये, बघू शकता. डिटेल रेसिपी बघण्यासाठी त्रिकोणावर क्लिक करा.